तेव्हा एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांची आजपर्यंतची राजकीय सामाजिक कारकीर्द कशी राहिली आपण एक धावती नजर टाकूयात। 68 वर्षांचे व्यंकय्या नायडू यांचा जन्म आंध्र प्रदेशच्या वेल्लोर जिल्ह्यातल्या राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर आंध्र विद्यापीठातून त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला। पुढे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं। विशाखापट्टणम विद्यापीठातून त्यांनी ही पदवी घेतली। 1972 साली जय आंध्रा या चळवळीतून त्यांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रवेश केला। 74ला जयप्रकाश नारायणन यांच्या चळवळीमध्ये दक्षिणेतल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व हे व्यंकय्या नायडू यांनी केलं। इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला होता। 1978 पासून 1983 पर्यंत आंध्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांची कारकीर्द गाजली। 1998 पासून सलग 3 वेळेला व्यंकय्या नायडू हे राज्यसभेवर निवडून गेले। 1999ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। पुढे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून व्यंकय्या नायडू यांची निवड करण्यात आली। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नायडू केंद्रामध्ये नगरविकास आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू यांचं नाव एनडीए कडून निश्चित झालंय।